अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील निम्न चारगड प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या न्याय मागण्याकरिता मोर्शी तहसील कार्यालयासमोर दिनांक 25 फेब्रुवारी पासून आमरण उपोषण आरंभले आहे। गाव नमुना 8 मध्ये खोडतोड करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकारींवर कारवाई करण्यात यावी। खोपरडा गावाच्या निपस रद्द करून बांधकामाचे नवीन मोजणी करून मूल्यांकन नवीन भूसंपादन कायदा 2013 नुसार 2च्या गुणांकनाने करण्यात यावे। गावठाण खोपडा येथील नवीन मोजणी ही 2014 पर्यंतच बांधकाम करण्यात यावी। नागदेवता संस्थानाला नोटीस असून त्यांचा मूल्यांकन अहवाल करण्यात आला ते अधिग्रहित न करता ते मूल्यांकन कसे करण्यात आले अशा अनेक मागण्यासाठी 400 नागरिक प्रकल्पग्रस्त आमरण उपोषणाला बसले आहे। त्यांच्यावर चौकशी करण्यात यावी। हे कसं काय केलं आहे, का केलं आहे, कुणासाठी केलं आहे, कुणाच्या दबावामुळे केलेलं आहे, हे सगळा अहवाल आम्हाला गावकऱ्यांना मिळायला हवा। 3 दिवस म्हणजे आम्ही आज इथं उपोषण करताय। आमचा आमदार अजूनही भेटीला आलेला नाही। हा आमदाराचं हे कार्य आहे का, त्याचा एकही माणूस आमच्यापर्यंत अजून पोहोचलेला नाहीये। हा आमची सगळ्या तालुक्याला विनंती आहे की त्यांनी याच्यावर सुद्धा थोडसा नजर टाकावी आणि इथपर्यंत मोर्शी तहसीलला खोपडा गावाचे जे लोक बसलेले उपोषणकर्ते आहे किंवा अजून जे लोक आहे त्यांनी आम्हाला साथ द्यावी। दिनांक 25 फेब्रुवारी पासून उपोषणास बसणाऱ्या उपोषणकर्त्यांची अद्याप कोणतीही जनप्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्यामुळे आंदोलकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। इंडियन कॉन्स्टिट्यूशनला एवढे दिलेले आहे अधिकार, ते जर अधिकार होत नसेल तर याला आणि त्याच्यानंतरही घटनात्मक तरतुदीचा एक अधिकार आहे, त्याच्यामध्ये 6 प्रकारचे अधिकार येते, ते त्याच्यामध्येही त्यांचं म्हणजे एक प्रकारचं उल्लंघन होत आहे। या अधिकाऱ्यांनी गोष्ट लक्षात घ्यावी की घटनेने सांगितलेलं काय आहे आणि तुम्ही करत काय आहे। घटना केवळ कागदोपत्री दिसा अंमलबजावणी स्वतःचे लिहिलेले अधिकार किंवा स्वतःचे मत मांडून करणं या तुम्ही स्वतःच उल्लंघन करत आहे, याची नोंद घ्यायला पाहिजे शासनाने। संतप्त आंदोलनकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे। ब्युरो रिपोर्ट BCN न्यूज अमरावती।